मुळशी तालुक्यातील रिहे येथील एका रिंगरोड बाधित पशुपालक शेतकऱ्यावर प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून अन्याय केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कोणताही मोबदला न देता शेतकऱ्याचा गोठा आणि शेड जमीनदोस्त करण्यात आल्याने खळबळ माजली आहे। रिहे गावचे रहिवासी विलास रामचंद्र शिंदे यांची सर्वे नंबर 578-4 मधील जमीन रिंगरोडसाठी बाधित झाली आहे। गेल्या 70 ते 80 वर्षांपासून शिंदे कुटुंब या जमिनीची मशागत करत असून 7/12 त्यांचे नाव आहे। या जागेत त्यांचे आरसीसी घर, गोठा आणि कुक्कुटपालन शेड होते। मात्र काही लोकांनी घेतलेल्या हरकतीमुळे हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे। विशेष म्हणजे आतापर्यंतचे न्यायालयाचे सर्व निकाल शिंदे यांच्या बाजूने लागले आहेत। प्रांत अधिकाऱ्यांनी आधी मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते न पाळता कारवाई केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे। आता 20 एप्रिल रोजी राहते घरही पाडण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। 2 दिवसांची मुदत मागूनही प्रशासनाने ऐकले नाही। आता आम्ही राहायचे कुठे आणि जनावरांना काय चरायचे, आमचा उदरनिर्वाह कसा चालणार असा टाहो शिंदे यांनी फोडला आहे। जी मशिनरी होत्या, माझ्या कुट्टी मशीन असेल काय, ते त्याची तोडफोड झालेली आहे सगळी। मशीननी त्यांनी सगळी उलटपालट करून टाकलेले आणि कुठल्याही प्रकारचं मला पेमेंट न देता मला त्यांनी म्हणजे उद्ध्वस्त हे केलेलं आहे। एक 8 दिवसापूर्वी काही अधिकाऱ्यांनी मला ऑफिसला एक मीटिंग लावली। त्या मीटिंगमध्ये मला शब्द दिला होता किंवा तुम्ही ताबा द्या, आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ। तर मी त्यांना सहकार्य केले की बाबा ठीक आहे, आम्हाला पैसे दे, पेमेंट दिलं तर आम्ही तुम्हाला ताबा देतो। पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही। त्यांच्यानंतर आम्ही कॉल करायचा त्यांना प्रयत्न केला, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली नंतर त्यांनी आम्हाला। आणि आता आम्ही सगळे उद्ध्वस्त झाले। उद्या सकाळी ते 11चा त्यांनी आम्हाला टायमिंग दिलाय। उद्या ते घर पाडणार आहेत आणि उद्या घर पाडणार आहेत। आता उद्या आम्ही काय करायचं, कुठं जायचं? एक तर त्यांनी पैसे दिले नाही, काहीच नाही। आता आम्हाला फाशी घ्यायच्याशिवाय पर्याय कुठला नाही, उरलेला नाही।